सो 15 जून 2025 रोजी जी सुरू झालेली सुपर 30ची बॅच आहे त्या ऑफलाईन बॅचला तू ॲडमिशन घेतलं. ऑनलाईनमध्ये खूप सारं इजी असतं, एक लॅपटॉप चालू केला, शिकलं, ओके, काम केलं. ऑफलाईनमध्ये एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहेत? ज्यावेळेस ग्रामीण भागातून तुम्ही येतात तर ऑफलाईनचे प्रॉब्लेम्स काय आहेत, म्हणजे सुरुवात कुठंपासून होते प्रॉब्लेमची, याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे. हां, मी ऑनलाईन पहिला जॉईनच त्यासाठी केलं होतं की मला इझी पडावं, की मला ट्रॅव्हलिंग नाही करावं, जास्त ट्रॅव्हलिंग नको पडायला, परत नाही इथून तिथे यायला. ऑल्सो एक्सपेन्सेस, ऑल्सो खर्च हे आहे, तर त्याचाही विचार आम्हाला करावा लागतो. सो मी त्यासाठी ऑनलाईन केलं होतं, पण मला जे हवं आहे ते अचीव होत नव्हतं, त्यासाठी मी ऑफलाईन केलं. ऑफकोर्स मला खूप स्ट्रगल करावं लागलं ऑफलाईन. जेव्हा मी जॉईन केले तेव्हा आधीच आमचे क्लासेस थोडेशा आउटसाईडला येतात, जिथे ट्रॅव्हलिंगचा जरा इश्यू आहे, बस अवेलेबिलिटीची थोडा प्रॉब्लेम आहे. सो मी एका चौकातून 2 किलोमीटर चालत रोज डेली क्लासला येत होते. रोज 2 किलोमीटर चालून ट्रॅव्हलिंग करून 1.5 hours ट्रॅव्हलिंग करून क्लासला येत होते डेली. खरं क्लास कधीच अवॉइड केला नाही, कारण की होप्स होते, करिअर, जॉब हे करायचंच होतं. त्यासाठी 10 ते 6 डेली तेवढा ट्रॅव्हलिंग स्ट्रगल करून क्लासला येत होते आणि ते वर्थ इट वाटत होतं मला, कारण की मला जे हवं आहे ते करण्यासाठी स्ट्रगल लागणार आहे हे मला पहिलाच माहीत होतं. त्याचा विचार करून देखील मी ऑफलाईन आले होते, कारण की मला ते हवं होतं.